नमस्कार. नीट UG 2025 काउन्सेलिंगची प्रक्रिया सध्या खूपच वेगात सुरू आहे, नाही का? रोज नवनवीन घडामोडी घडतायत आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खरंच खूप कठीण होऊ शकतं. पण काळजी नसावी. म्हणूनच आज 3 नोव्हेंबरपर्यंतचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत, ते सगळे एकत्र करून एकदम सोप्या भाषेत तुमच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही आलो आहोत. म्हणजे बघा ना, इतक्या वेगवेगळ्या वेबसाईट्स, इतक्या नोटिसेस, असं वाटतं की माहितीचा जणू काय पूरच आलाय. आणि ह्या सगळ्यात गोंधळ उडणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण जसं मी म्हणालो, काळजी करू नका. कारण या सगळ्या माहितीच्या जंजाळातून एक सरळ सोपा मार्ग दाखवण्यासाठीच आम्ही इथे आहोत. त्यासाठीच आम्ही काय केलंय माहितीये? आज आम्ही तब्बल 25 पेक्षा जास्त महत्त्वाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे अपडेट्स तुमच्यासाठी एकत्र आणले आहेत. म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी सोप्या भाषेत. फायदा काय? तर तुमचा वेळ वाचेल आणि जो काही गोंधळ उडालाय तोही दूर होईल. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आजचे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स. मग ऑल इंडिया कोट्याच्या डेडलाईन्स काय आहेत. त्यानंतर पुढच्या आठवड्यात काय काय करायचे याचं प्लॅनिंग. आणि हो, काही राज्यांमध्ये प्रक्रिया थांबली आहे किंवा उशीर होतोय त्याबद्दलही बोलूया. आणि सर्वात शेवटी एक फायनल चेकलिस्ट जी तुमच्या खूप कामी येईल. ओके, तर सर्वात आधी सुरुवात करूया आजच्या सगळ्यात क्रिटिकल अपडेट्सने. म्हणजे आज 3 नोव्हेंबरला नक्की काय काय महत्त्वाचं घडलंय, ज्या राज्यांमध्ये आज मोठ्या घडामोडी झाल्यात. चला आधी त्यांच्याबद्दलच बोलूया. आजचा दिवस खरंच खूप ॲक्शन पॅक्ड होता. बघा, कितीतरी राज्यांनी त्यांच्या तिसऱ्या राऊंडच्या अलॉटमेंट लिस्ट आज जाहीर केल्या आहेत. यात कोण कोण आहे? तर SMU, झारखंड, हरियाणा, त्रिपुरा, तामिळनाडू आणि उत्तराखंड. एवढंच नाही, तर हिमाचल प्रदेशची प्रोव्हिजनल लिस्ट आणि केरळची फायनल लिस्ट सुद्धा आजच आलेली आहे. म्हणजे आज बऱ्याच जणांना गुड न्यूज मिळाली असेल. आता ज्यांना हरियाणात सीट मिळाली आहे त्यांनी जरा विशेष लक्ष द्या. तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची डेडलाईन आहे. ट्युशन फी ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख आहे 4 नोव्हेंबर, म्हणजे उद्या रात्री 8 वाजेपर्यंत. ही वेळ अजिबात विसरू नका. कारण एकदा फी भरली की मगच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रिपोर्टिंगची प्रोसेस सुरू होणार आहे. सो ही पहिली पायरी आहे. आता बोलूया दिल्लीच्या IPU बद्दल. इथल्या डेडलाईन्स तर अक्षरशः एकामागोमाग एक होत्या. खरं तर आजच 2 महत्त्वाच्या मुदती संपल्या आहेत. अकॅडमिक फी भरण्यासाठी आज दुपारी 12 पर्यंत वेळ होता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आज रात्री 11:59 पर्यंत. आता पुढे काय? तर अलॉटमेंट लेटर प्रिंट करण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची वेळ आहे आणि रिपोर्टिंगसाठी 4 ते 6 नोव्हेंबर हा कालावधी आहे. म्हणजे सगळं खूप फास्ट होते इथे. ओके, आता ज्यांना तामिळनाडू आणि उत्तराखंडमध्ये सीट मिळाली आहे त्यांच्यासाठी एक अपडेट. तुमची रिपोर्टिंगची प्रोसेस आजपासून म्हणजे 3 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे आणि ती 8 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. म्हणजे तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे, पण तरीही सगळी कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवा आणि वेळेत रिपोर्टिंग पूर्ण करा. बरं, आतापर्यंत आपण राज्यांबद्दल बोललो. आता वळूया नॅशनल लेव्हलकडे, म्हणजेच MCCच्या ऑल इंडिया कोट्याकडे. याचं वेळापत्रक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याचा परिणाम देशभरातल्या हजारो विद्यार्थ्यांवर होतो. आता ऑल इंडिया कोट्याबद्दलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लक्ष देऊ नये का? जो 4था राऊंड आहे त्याचं रजिस्ट्रेशन 4 नोव्हेंबरला सुरू होत आहे आणि ते 9 नोव्हेंबरला बरोबर दुपारी 12 वाजता संपणार आहे. आणि चॉईस फिलिंग कधी करायची? तर ती 5 नोव्हेंबरला सुरू होईल आणि त्यासाठी 9 नोव्हेंबरला रात्री 11:55 वेळ आहे. ह्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळाव्या लागतील, त्यामुळे यात चुकवू नका. चला, आता पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करूया. म्हणजे 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात नक्की काय काय होणार आहे यावर एक नजर टाकूया. म्हणजे तुम्हालाही तयारी करायला सोपं जाईल. पुढचा आठवडा तर खूपच महत्त्वाचा आहे. बघा, सुरुवात होतीये 4 नोव्हेंबरला. या दिवशी महाराष्ट्राची रिपोर्टिंगची मुदत संपतीये आणि ओडिशामध्ये फी पेमेंट सुरू होत आहे. त्यानंतर येतोय 5 नोव्हेंबर, जो एक सुपर बिझी दिवस असणार आहे. कारण UP, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यांच्या अलॉटमेंट लिस्ट अपेक्षित आहेत. मग 6 तारखेला आसामची लिस्ट येईल आणि राजस्थान बंगालमध्ये रिपोर्टिंग सुरू होईल. 8 नोव्हेंबर ही अनेक राज्यांसाठी रिपोर्टिंगची शेवटची तारीख असेल आणि शेवटी 10 तारखेला UPची रिपोर्टिंगची प्रक्रिया संपेल. थोडक्यात काय, तर पुढचा आठवडा खूप धावपळीचा असणार आहे. ठीक आहे, आता आपण त्या राज्यांबद्दल बोलूया जिथे थोडी अनिश्चितता आहे. म्हणजे जिथे प्रक्रिया एकतर थांबली आहे किंवा तिला उशीर होत आहे. मला माहिती आहे की वाट पाहणं खूप अवघड असतं, पण चला समजून घेऊया की सध्याची परिस्थिती नक्की काय आहे आणि आपण काय करू शकतो.
इथे ना 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकीकडे आहेत कर्नाटक आणि छत्तीसगड, जिथे प्रक्रिया ऑफिशियली थांबवण्यात आली आहे. म्हणजे तिथे होल्डवर आहे. त्यामुळे आपल्याला नवीन सूचनेची वाट बघावी लागेल. पण दुसरीकडे मध्य प्रदेश, बिहार, पुद्दुचेरी आणि पंजाबसारखी राज्य आहेत, जिथे अलॉटमेंट लिस्ट कधीही येऊ शकते, म्हणजे अक्षरशः एनी टाईम. त्यामुळे या राज्यांच्या वेबसाईट्सवर सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मॅनेजमेंट कोट्याचा, तर त्याबद्दल सध्या तरी काही अपडेट नाहीये. चला आता इतकी सगळी माहिती बघितल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय आहे ते पाहूया. एक फायनल चेकलिस्ट. यात त्या डेडलाईन्स आहेत ज्या कुठल्याही परिस्थितीत विसरून चालणार नाही. बाकी सगळं विसरलात तरी चालेल, पण या 4 गोष्टी लक्षात ठेवाच. नंबर 1, हरियाणा फी भरण्याची शेवटची संधी 4 नोव्हेंबर रात्री 8 वाजेपर्यंत. नंबर 2, MCC ऑल इंडिया राऊंड 4चं रजिस्ट्रेशन 9 नोव्हेंबर दुपारी 12 वाजता बंद होईल. नंबर 3, महाराष्ट्र राऊंड 3ची रिपोर्टिंगची वेळ 4 नोव्हेंबर संध्याकाळी 5:30 वाजता संपतेय. आणि नंबर 4, उत्तर प्रदेश. इथे रिपोर्टिंग 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत आहे, फक्त 9 तारीख सोडून. या 4 डेडलाईन्स सर्वात महत्त्वाच्या आहेत. तर या सगळ्या माहितीनंतर एक गोष्ट तर नक्की, की व्यवस्थित प्लॅनिंग करणं किती महत्त्वाचं आहे. आता फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, या सगळ्या डेडलाईन्सपैकी माझ्यासाठी आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची डेडलाईन कोणती आहे? माझं पुढचं पाऊल काय असायला हवं? या प्रश्नाचं उत्तर शोधा, आपलं प्लॅनिंग पक्कं करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.